तर आज बनवूया आपण झणझणीत चिकन यामध्ये रस्सा। मी एवढं सारं मसाल्याचं सामान घेतलेलं आहे। छोटासा कांदा भाजून घेणार आहे मसाल्यात टाकण्यासाठी। या मसाल्याला आपण भाजून घेऊया। मी आता हा मसाला छानपैकी भाजून घेतला आहे। भाजलेला कांदा, लसूण, अद्रक मी इथे घेतलाय। तर आता मिक्सरमधून फिरून घेतलाय। 1 किलो चिकन इथे मी धुवून घेतलंय। त्यावर हळद आणि आता चवीनुसार मीठ। ते मी हे मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया। यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि एक छोटीशी मिरची कट करून घेतली आहे। छान आता परतून चिकन सोडून द्यायचं आहे। यामध्ये मला 1 तास कमी आचेवर शिजवून घेतलंय छान। मी यामध्ये टाकणार मी बनवलेला मसाला। यामध्ये आहे लसूण, कांदा, कोथिंबीरच्या काड्या आणि अद्रक। एवढं सगळं बारीक करून मी यामध्ये टाकलंय आणि मिक्सरला मसाला आता यामध्ये मी सोडून देणार। थोडीशी आंबाळी टाकले। यानंतर मी यामध्ये पीस चिकनचे जे आहेत ते सोडून देणार। ते थोडा वेळ परतून घेणार। ते परतून झाल्यानंतर मी यामध्ये जे सूप आहे ते सूप टाकून देणार आणि त्या सूपमध्ये सुद्धा याला थोडा वेळ होऊ देणार। ते गरम पाणी सोडलंय। या भाजीला मी आता एक उकळी येऊ देणार। झणझणीत महाराष्ट्रीयन चिकन रस्सा रेडी झालाय।